आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यातील पूरपरिस्थिती आणि दुसरीकडे सहकारी संस्थांच्या निवडणुका अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत। या आणि अशा अनेक कारणांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। राज्यात अशी परिस्थिती असताना राष्ट्रपती निवडणुकीचं कारण पुढे करत राज्यातले आमदार जेवणावळी करण्यात मग्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। सध्या काय चाललंय मला कळायला म्हणजे मला पण ती बातमी मगाशी ऐकायला मिळाली। आता अगस्ती सहकारी साखर कारखाना आज प्रचार थांबला। आज 15 तारीख 17ला सकाळी मतदान आहे आणि निवडणुका पुढे ढकलल्या। खरं तर ज्यावेळेस निवडणुकीची प्रोसिजर सुरू होती आणि फॉर्म भरून सगळा प्रचार होतो आणि परवा दिवशी आता मतदान करायचं, तरी देखील यांनी निवडणुका पुढे ढकलल्या। हे पूर्ण अन्यायकारक आहे। अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये कदापि घडलेल्या नव्हत्या। हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारने, उपमुख्यमंत्र्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि मी सोमवारी त्यांची भेट घेणार आहे आणि मी त्यांनाही सांगणार आहे की बाबा हे कशाच्या आधारे तुम्ही निर्णय घेतला। ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। वास्तविक त्या आमदार पण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात, त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं पाहिजे की आत्ताची राज्यातली परिस्थिती जी काही पावसाने निर्माण केलेली आहे आणि अनेक जणांचे जीव गेलेले आहेत, अनेक जणांची घरदारं पडलेली आहेत, अनेक जणांना दुबार पेरणीचं संकट त्या माझ्या शेतकऱ्यावर, बळीराजावर आलेलं आहे। अनेक ठिकाणी रोपं जी काही तयार झालेली होती ती रोपं निघून गेली, म्हणजे उद्ध्वस्त झालेली आणि त्यांना आता नवीन रोप मिळून दिलं पाहिजे। ते महत्वाचं एक काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि असं असताना या कामाला अग्रक्रम देण्याच्या ऐवजी त्यांच्या जेवणावळी चालल्यात, त्यांच्या खावणावळी चालल्यात, त्याला कुठंतरी त्यांना जनाची नाही मनाची काही वाटायला पाहिजे। तिकडे औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे नामांतर होणारच अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा केली। औरंगाबादचं नाव संभाजीनगर हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं आणि ते आम्ही पूर्ण करणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर होते अशी टीकाही त्यांनी केली। गेले 2.5 वर्ष सत्तेत असताना हे निर्णय झाले नाहीत, मात्र आमच्या सरकारमध्ये नामकरण होणार आणि सुरुवातीलाच असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केला। औरंगाबाद उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती, ठाकरे सरकारच्या निर्णयाला शिंदे सरकारचा धक्का, सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारचं धक्कातंत्र, श्रेयवादात अडकलं औरंगाबाद उस्मानाबादचं नामांतरण। राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय फिरवण्यास सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या 2 शहरांच्या नामांतराची घोषणा करण्यात आली होती। औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता। तसंच नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचं दिबा पाटील असं नाव ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र मविया सरकारच्या या निर्णयाला शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं स्थगिती दिली आहे। त्यामुळे मवियाच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारनं, शिंदे गटाच्या सरकारनं या निर्णयाला स्थगिती दिला असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत। मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे। या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही, कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे। तो आता महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे, उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केलेला आहे। काँग्रेसला आरोप होत होता महाविकास आघाडी औरंगाबादचं नामांकन करत नाही म्हणून, आणि आता केल्यानंतर त्याला स्थगिती दिलेली आहे नाही, कदाचित त्याला श्रेय पाहिजे असेल, स्वतः आपण केलं असेल, त्यासाठी केलं असेल ते, पण तो एकदम ते निर्णय झालेला आहे। ईश्वर साक्ष। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत याचे संकेत दिले होते।
अल्पमतात असलेल्या सरकारला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. आता शिंदे सरकारनं त्यावर प्रत्यक्षात अंमलबजावणी केली आहे. आता एक विचाराचं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे परस्पर विचारसरणी वेगळ्या जरी असल्या तरी हे नामांतरण झालं. हे एक मोठं काम माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून हे न देखवल्यामुळं अशा पद्धतीनं स्थगितीचा निर्णय घेतलेला असावा. जर औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं असेल किंवा उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं असेल आणि त्यांना स्थगिती दिली असेल किंवा दिबा पाटलांचं नाव विमानतळाला दिलं असेल आणि त्याला स्थगिती देत असेल, ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ते हिंदुत्वाचा तो कुठेतरी अपमान आहे. तो औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप आणि मनसेनं ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी केली होती. त्यावरून औरंगाबादमध्ये बराच गदारोळही झाला होता. सत्तेतून पायउतार होताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नामांतराची घोषणा करून जाता जाता भाजपला धक्का दिला होता. खरं तर या निर्णयाचं भाजप नेत्यांनी स्वागतही केलं होतं, पण आता शिंदे फडणवीस सरकारनं नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तो शेवटची कॅबिनेट घेतली, 200-300 GR काढले, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले, संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव आणि आणखी काही निर्णय घेतले. ही कॅबिनेट बेकायदेशीर होती आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही कॅबिनेट अधिकृत घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. बहुमत साबित करा असं पत्र दिल्यानंतर त्या सरकारने बहुमत साबित करेपर्यंत कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणं हे अयोग्य आहे. मात्र ज्या दिवशी त्यांनी बहुमत गमावलं त्या दिवशी त्यांनी अशा प्रकारची कॅबिनेटची बैठक घेतली जी संकेताला धरून नाहीये. श्रेयवादावरून ही लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. नामांतराचे श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून शिंदे सरकारनं ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. मात्र श्रेयवादाच्या लढाईत हे नामांतर अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार हे न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आले होते. त्यांना औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नामांतराच्या संदर्भात भाष्य केलं. काय म्हणाले अब्दुल सत्तार पाहूयात. पहिला प्रश्न असा आहे की जे सरकार अल्पमतामध्ये असतं त्यावेळेस कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा लोकशाही पद्धतीने माझ्या अभ्यासाप्रमाणे माझ्या जितका राजकीय आयुष्य 42 वर्षाचा असा होत नाही. कधी होत आहे तुमच्याकडे फुल मेजॉरिटी, तुमच्या कॅबिनेटमध्ये ते प्रस्तावाला आता काँग्रेसवाले म्हणतात आम्ही चर्चा केली नाही, राष्ट्रवादीवाला अरे चर्चा करायला तुमच्याकडे हायेस्ट मतं 107 होते. 287 पैकी 107 तुम्ही बहुमत सिद्ध करताना पाहिलं. त्यानंतर विश्वासदर्शकाला तर 99 होते. तर 99 माणसाचा सरकार कसा निर्णय घेऊ शकतो? पण आता हा निर्णय चालेल ना. मला चालावं ज्या पक्षामध्ये आपण आहेत, जो सरकार आहे त्या सरकारने घेतलेले निर्णय त्या पक्षाच्या मध्ये राहणाऱ्या माणसाला ते मान्य करावेच लागतात. तिकडे शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला. आधीचे मुख्यमंत्री दिसत नव्हते असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातली ही लढाई आता निकराची होणार असंच दिसतंय. शिंदे गटाकडून आता शिवसेनेला जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. शिंदे गटातील आमदारांना 50 कोटी मिळाल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात होता. त्यामुळे शिंदे गटातील आमदार संतप्त झाले होते. राजकारणात बदनाम केलं जात असल्याची भावना झाल्यानं अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांना पलटवार केलाय. संजय राऊत लेना बँक असल्याचा थेट आरोप सत्तारांनी केलाय. लेना बँक म्हणजे संजय राऊत साहेब आहेत. त्यांना आम्ही एक 15 दिवस अगोदरच मतदान केलं, त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि हे लगेच आमच्यावर उलटले आणि ज्या भाषेमध्ये आमचा उल्लेख करत होते, आमच्या नेत्याचा उल्लेख करत होते, त्यांच्याबद्दल जे शब्द बोलत होते, ते जे धनुष्यबाण आमची निशाणी आहे ती हृदयापर्यंत कशी पोहोचते त्याच्यापेक्षा खवीट शब्द त्यांचे होते. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात नव्हती. मात्र आता शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुखांवरही निशाणा साधला जातोय. त्या खुर्चीवर बसून काम करणं की दिलेल्या पत्राला ताबडतोब काहीतरी लिहिणं,
मी माझ्या 2.5 वर्षाच्या राजकारणामध्ये, खरं म्हणजे मी काही जुना शिवसैनिक नाही, पण पुन्हा मी 20 वर्ष काँग्रेसचा आमदार होतो, 2दा काँग्रेसमध्ये मंत्री होतो. अशा या परिस्थितीमध्ये ज्या नेत्याकडं आपण एक पत्र लिहितोय, ज्या अपेक्षाने लिहितोय, ते बी नाही आणि आदित्य साहेबांनी बी कधी लिहिलं नाही. बरोबर, यांना काय अडचण होती मला माहीत नाही. शिवसेनेवर टीका करतानाच अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमनं उधळली. एकनाथ शिंदे देणारे नेते असल्याचं सत्तार म्हणाले. प्रत्येक माणसाने आपल्या इमानदारीने सांगायला पाहिजे की पहिल्या लॉकडाऊनमध्ये किराणा किट आणि अन्नधान्य किती लोकांना वाटलं. आपण सर्वांनी हात उचलून बोलायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कळलं का हे अन्नदाता, हा देणारा माणूस देना बँक. मी आतापर्यंत लेना बँक बघितली, ही पहिली देना बँक आहे महाराष्ट्रामधली. कमी बोलणं आणि जास्त काम करणं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत स्थिरस्थावर झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या मनातली खतखत बाहेर निघू लागली आहे. त्यामुळे आमदारांच्या आरोपांची संख्या वाढून राजकीय संघर्षाची तीव्रताही वाढणार असल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणेश यज्ञाचं आयोजन केलं होतं. शिंदे फडणवीस यांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे एक चिठ्ठी काय सरकवली, मग विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी खिशातून पेन काढून कागदावर काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सरकवली. लाईव्ह सुरू असताना सरकवलेली चिठ्ठी मीडियात चांगलीच गाजली. मग काय, विरोधकांनाही आयतीच संधी मिळाली. विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना तर यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचा संशय आला. तसंच मुख्यमंत्र्यांना प्रॉम्प्टिंग केलं जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सारखे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी चुका काढतायत, प्रॉम्प्टिंग काढतायत. म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नाहीत का? मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी मोठं षडयंत्र चाललंय की बिचारे मुख्यमंत्री असे वीक दिसावे आणि लोकांच्या डोळ्यातून ते उतरावे. काहीतरी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोठं षडयंत्र भाजप करतंय असा माझा आरोप आहे. कारण जी आणि एक कृतीमधून दिसते. त्याच्यामुळे मला माननीय शिंदे साहेबांची प्रचंड काळजी वाटते. ऊपर मेरा नाम लिखा है, अंदर ये पैगाम लिखा है. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत चिठ्ठीवर भाष्य केलं. आत्ताच जर ओढाओढी असेल तर पुढे काय होणार अशी चिंता अजित पवारांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या गोष्टी करू नये, कारण अलीकडे या मीडियाचे कॅमेरे इतके बारकाईनं नजर ठेवून असतात की त्यांच्या नजरेतनं काही झाकून राहत नाही. आत्ता तर सुरुवात आहे. जर सुरुवातीलाच अजून पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात न येताच अशी जर ओढाओढी असेल आणि असं चिठ्ठ्या देणं सुरू झालं तर पुढं काय होणार आहे ते महाराष्ट्रानं आता सगळं आता पाहावं. सात समंदर पार गया तू, हमको जिंदा मार गया तू. चिठ्ठीवरून सुरू झालेली राजकीय चर्चा पुढील काही दिवस सुरू राहील. आपल्यापैकी अनेक लोक त्या पत्रकार परिषदेमध्ये होते. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर शिंदेजी उत्तर देत होते. त्यावेळेस तो म्हणाला, तुम्हाला नाही साहेब, हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे. म्हणून तो माईक मी घेतला. पण ते म्यूट करून ते दाखवणं किंवा माझ्या मुख्यमंत्र्याला एखादी चिठ्ठी जर मी लिहिली तर त्यात गैर काय आहे? चिठ्ठी आई है. मुख्यमंत्र्यांना प्रॉम्प्टिंग केलं जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्यानं केली जाईल. पण त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं याचं उत्तर मात्र मिळणार नाही हे नक्की.
नाम लिखा है ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची सुद्धा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड सुद्धा बराच वेळ चर्चा झाली, तर एकूण भेट 1.5 तास रंगली. राज्यातील सत्तांतर आणि आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर या भेटीला विशेष महत्त्व आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं, तर शर्मिला ठाकरेंनी फडणवीसांचं औक्षण केलं. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंपासून भाजप आता दूर गेली आहे. मात्र त्या ठाकरेंची कमतरता आता राज ठाकरे भरून काढू शकतात. त्यामुळे भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबत भेटीगाठी वाढल्या आहेत. राज ठाकरेंनी घेतलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका आणि आगामी निवडणुका पाहता या भेटी अधिक वाढू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी राज ठाकरेंनी कौतुक करणारं पत्र त्यांना लिहिलं होतं. बहुमत चाचणीत मनसेच्या एकमेव आमदारानं भाजपच्या बाजूनं मतदान केलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजपची जवळीक वाढल्याचं स्पष्ट होतंय. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला असं वाटतं की या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे आणि त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकाशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं, त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले. मी तर स्वतः सभागृहात देखील उल्लेख करून सांगितलं होतं की मी त्यांना भेटायला जाणार आहे. मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय? गुरुपौर्णिमेला या दोन्ही नेत्यांची भेट होणार होती, मात्र पावसामुळे ही भेट होऊ शकली नव्हती. ती भेट या निमित्तानं झाली. एकंदरीतच एक ठाकरे जरी भाजप सोबत नसले तरी दुसरे ठाकरे आता भाजप सोबत असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मी मंत्री नसल्याचा मला जास्त आनंद आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. तर परळी वैद्यनाथ या मतदारसंघाचं नाव इतकं मोठं आहे की कोणतीही राजकीय घडामोड परळी वैद्यनाथाला विचारल्याशिवाय घडत नाही असंही मुंडे म्हणाले. मंत्री असो किंवा नसो पण विकासाचा निधी कमी पडू देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंत्री नसल्याचा सगळ्यात मोठा आनंद जर कोणाला होत असेल तर आज मला धनंजय मुंडे म्हणून या ठिकाणी होतोय. कारण मंत्री असताना 3-4 दिवस मुंबईत घालावा लागायचे, मीटिंग घ्यावा लागायच्या. जमिनीवरून फुटबॉलवर मंत्री झाले की आपल्याला वाटायचं की मी फुटबॉलवर आहे. जवळचे माणसं सुद्धा म्हणत होते की तू मंत्री झालास पण माझं काय. म्हणून मला आता आनंद आहे की मीच मंत्री नाही, पण तुझं जसं आहे तसंच माझं आहे. म्हणून या गोष्टीचा नक्कीच आनंद. पण एक आज प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याला आपल्या सर्वांना सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणात परळी वैद्यनाथ या मतदारसंघाचं नाव कर्तृत्व एवढं मोठं असेल की कुठल्याही राजकीय घडामोडीमध्ये त्या परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय कुठलीही राजकीय घडामोड महाराष्ट्रात होऊ शकणार नाही ही आपली ताकद आहे. तिकडे संततधार पावसामुळे नाशिक शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या खड्ड्यांवरून आता राज्य सरकारवर निशाणा साधलाय. त्यामुळे राज्यातील सत्ता नाट्यानंतर आता खड्ड्यांवरून सुद्धा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक शहरातील हे खड्ड्यांचं साम्राज्य. शहरातील अंतर्गत रस्ते असो की मग नाशिक मुंबई महामार्ग, सर्वत्र सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. पालिकेतील अधिकारी, ठेकेदार
आणि क्वालिटी कंट्रोल मधील अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीचं पितळ उघडं पाडणारी ही दृश्य आहे। नाशिक शहराच्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये अशा प्रकारे रस्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याची चाळण झाल्याचं दृश्यांमध्ये आपण बघतोय। नागरिक जे आहेत ते या रस्त्यांमधून चालत असताना त्यांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय याची ही सगळी दृश्य आहे। गाड्यांचा खूप सारा नुकसान होतंय। कालच आमची एक गाडी पण ठोकली, कंट्रोलिंग नाही होत, स्पीड कंट्रोल नाही होत, काहीच नाही होत। खड्ड्यांमध्ये गाडी आपटत चालती, कंटिन्युअसली गाड्यांचे नुकसान होता, पंक्चर होता, असे खूप सारे प्रॉब्लेम येत आहे याच्यामुळे। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसानं नाशिकमधील अनेक रस्त्यांचं डांबर वाहून गेलं। या खड्ड्यांवरून आता माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। ठाण्याच्या पुढे नाशिकपर्यंत प्रचंड खड्डे पडल्याचं सांगत बांधकामासह सर्वच खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावं असा टोला भुजबळांनी लगावलाय। ठाण्याच्या पुढे आल्यानंतर भिवंडीच्या पुढेपर्यंत प्रचंड गर्दी, 2-2 तास 3-3 तास मला सुद्धा ते थांबावलं, सगळं थांबतात कारण खड्डे खूप आहेत। आता मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत, माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं पुढे येऊन जर पाहिलं, आणि त्यांच्याकडेच आता MMRD पण त्यांच्याकडे आहे, म्हणजे मुख्यमंत्र्याकडे सगळेच खाते आहेत आज तरी। एकंदरीतच सत्ता संघर्षानंतर राज्यातील खड्ड्यांवरून राजकारण तापत असल्याचं चित्र आहे, पण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या संघर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत। या खड्ड्यांमधून सर्वसामान्यांची सुटका व्हावी हीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। एका नाशिककराची प्रतिक्रिया आली, त्याचं म्हणणं आहे, भाऊ ते रस्त्यांचं जाऊ दे खड्ड्यात, पण आधी ते राजकारणाचं सरळ करा, म्हणजे खड्ड्यांचंही आपोआप सरळ होईल। दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या। प्रशासनाचे प्रमुख सेर्ही बोर्झोव्ह यांनी सांगितलंय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी रशियावर जाणून-बुजून नागरिकांवर क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप केलाय। लष्करीदृष्ट्या महत्त्वाची स्थानं नसतानाही या ठिकाणांवर हल्ले केल्याचं झेलेन्स्की म्हणाले। हल्ल्यानंतर 42 जण बेपत्ता असल्याचं युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेकडून सांगण्यात आलंय। विनित्सिया हे युक्रेनच्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे। इथली लोकसंख्या ही 3,70,000 इतकी आहे। रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात निवासी इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय। युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। कीवच्या नैऋत्येस 268 किलोमीटर हे मोठं शहर आहे। युक्रेनमध्ये झालेल्या युद्ध गुन्ह्यांच्या तपास आणि खटल्यांच्या समन्वयावर चर्चा करण्यासाठी हेगमध्ये सुमारे 40 देशांचे सरकारी अधिकारी चर्चा करत असताना हा हल्ला झाला। विनित्सियावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। ड्रेसडन डलास मधल्या निवासी भागातील वैद्यकीय सुविधा केंद्रांवर हल्ला करणं म्हणजे दहशतवादी हल्ला नाही का, असा सवाल झेलेन्स्कींनी विचारलाय। रशियाच्या हल्ल्याला युक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। रशियाच्या 4 क्षेपणास्त्रांपैकी 2 पाडल्याचा दावा युक्रेन विनित्सिया रिजनचे गव्हर्नर सेर्ही बोर्झोव्ह यांनी केलाय। आतापर्यंत केवळ 6 मृतदेहांची ओळख पटली आहे, तर 39 लोक अद्याप बेपत्ता असल्याचं राष्ट्रीय पोलीस प्रमुख इहोर क्लायमेन्को यांनी सांगितलंय। मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे। जगातल्या इतर कोणत्याही देशापासून रशियासारख्या दहशतवादी हल्ल्याचा धोका जाणवत नसल्याचं झेलेन्स्की म्हणाले। तर जगातील इतर कोणताही देश दररोज शहर सामान्य माणसांचं आयुष्य नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी देणार नाही। रशियाची जगभरातील मालमत्ता जप्त करण्यासाठी आणि रशियन दहशतवादासमोर बळी गेलेल्यांची भरपाई करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याचं आवाहन त्यांनी जागतिक समुदायाला केलंय। युद्धामध्ये युक्रेन सैन्याची मोठी हानी झाल्याचं रशियाच्या लष्करानं सांगितलंय। मायकोलायव आणि डोनेस्क प्रदेशात रशियन हवाई हल्ल्यांमुळे युक्रेनचे सुमारे 1000 सैनिक मारले गेले, असं रशियन संरक्षण मंत्रालय आणि गुरुवारी कोनोशेको यांनी सांगितलंय।
क्रॅकेन युनिटच्या 200हून अधिक सैनिकांनी आदेशांचं पालन करण्यास नकार दिला. कमांडरशी झालेल्या गोळीबारात 6 सैनिक मारले गेल्याचं कोनोशेकोव्ह म्हणाले. रशियन सैन्यानं युक्रेनच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. रशियन सैन्यानं अमेरिकेची निर्मिती असलेल्या हार्पून अँटीशिप क्षेपणास्त्राचे लॉन्चर्स नष्ट केले आहेत आणि गेल्या 24 तासात निकोलायव प्रदेश आणि इतर भागांजवळ युक्रेन सैन्य आणि शस्त्रांची हानी झाल्याची माहिती प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिली आहे. रशियाच्या सशस्त्र दलांनी युक्रेनमध्ये आपले विशेष लष्करी ऑपरेशन सुरू ठेवले आहेत. या व्यतिरिक्त अचूक मारा करण्याची क्षमता असलेल्या शस्त्रांमुळे ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक वेगळी बातमी. देशात गेल्या काही वर्षात अविवाहित तरुणांची संख्या वाढत चालली आहे. सरकारनं केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ही बाब समोर आली. सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते की 2019 मध्ये देशात 15 ते 29 वयोगटातील अविवाहित व्यक्तींचं प्रमाण 23% वाढलंय. 2011 मध्ये हे प्रमाण फक्त 17% होतं. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं हा अहवाल जारी केलाय. नॅशनल स्टॅटिस्टिकल डेटाच्या सर्वेक्षणानुसार कधीही लग्न न केलेल्या तरुणांची संख्या 2011 मध्ये 20.8% होती. ती आता 26% वर पोहोचले. लग्न न केलेल्या महिलांची संख्या देखील 2011 मध्ये 13.5% होती. ती आता 20%हून अधिक झाली. लोकसंख्येच्या तुलनेत सगळ्यात जास्त अविवाहित तरुण हे जम्मू काश्मीरमधले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाबचा समावेश आहे. तर केरळ, तामिळनाडू, आंध्र, हिमाचल इथे ही संख्या सगळ्यात कमी आहे. गेल्या 15 वर्षात 20 ते 24 वयोगटातील महिलांची संख्या 18 वर्षाच्या आधी लग्न झालेल्यांपैकी जवळपास निम्मी आहे. नांदेडमध्ये काल एका नवरदेवानं पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत विवाहाचं ठिकाण गाठलं. दरम्यान या वराचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. नांदेड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून तुफानी पाऊस आहे. जवळपास सगळ्याच नद्या नाल्यांना पूर आलाय. नांदेडमध्ये हदगाव तालुक्यातल्या पैनगंगा कयाधू नदीला सुद्धा पूर आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. त्यामुळे नवरदेवानं चक्क पुराच्या पाण्यातून वरात नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सामान्य माणूस आधीच महागाईनं त्रस्त आहे. त्यात आता 18 जुलै 2022 पासून महागाईचा आणखीन एक धक्का बसणार आहे. कारण GST काउन्सिलनं सामान्य माणसांच्या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरचे कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वस्तूंसाठी उपलब्ध GSTतून सूट सुद्धा काढून टाकण्यात आले. 18 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होते. पॅकिंग केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुकामेवा, कोरडं सोयाबीन, मटार, गहू, विविध प्रकारची तृणधान्य, तांदूळ यावर 18% GST असणार आहे. तर प्रिंटिंगची शाई, शालेय वापरात असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या पेन्सिल, शार्पनर, रबर या व्यतिरिक्त LED दिवे, सोलर वॉटर हीटर यांना सुद्धा 18% GST लागू असेल. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.